मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघितलं असेल, आपण होमिओपॅथिक मेडिसिन लाईव्ह एस्टिमेटर एक या स्क्रीनवर दिसते आहे. आणि या एस्टिमेटरचा वापर आपण होमिओपॅथिक औषधांच्या अध्यापनासाठी फार चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण होमिओपॅथिक औषधांचं एक असं विशेष आहे यामध्ये, की जो कुणीही तुमच्याकडे रुग्ण येतो, त्या रुग्णाचे जे काही त्याचे लक्षण आहेत आणि त्याची हिस्ट्री ही जोपर्यंत सखोल तुम्हाला माहीत होत नाही, तोपर्यंत होमिओपॅथिक औषध कार्य करत नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे या होमिओपॅथीमध्ये, की रुग्ण आल्यानंतर त्याचा तू केस म्हणजे त्याची केस स्टडी तुम्ही बनवायला पाहिजे. आणि ती केस स्टडी बनवल्यानंतर त्या रुग्णाला जो काही आजार आहे, त्या आजाराचे जे काही लक्षणं आहेत, त्या लक्षणावर म्हणजे त्या लक्षणानुसार त्याची जी काही हिस्ट्री आहे, ती हिस्ट्री जोपर्यंत व्यवस्थित जुळत नाही, तोपर्यंत होमिओपॅथीमध्ये अचूक औषधेची आपल्याला निवड करता येत नाही. नाही तर ही फार उत्कृष्ट पॅथी आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड पॅथी आहे. कारण याच्यामध्ये रिझल्ट फार लवकर मिळतो आणि एकदा रिझल्ट तुम्हाला मिळाला तर तो कायमस्वरूपी रिझल्ट या पॅथीमध्ये मिळतोय. ही एक या पॅथीची एक विशेषता आहे. तर आज सुद्धा आपल्याला म्हणजे अशाच काही जे काही आजार आहेत त्याविषयी आपल्याला थोडीशी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. बघा, याच्यामध्ये वेगवेगळे डिसीज या होमिओपॅथी मेडिसिन लाईव्ह एस्टिमेटर मध्ये आहेत. त्यामधला आपण एखादा डिसीज जो आहे तो आपण इथं सिलेक्ट करू. सिलेक्ट केल्यानंतर त्याचं लक्षण 2 काय आहे आणि त्या पेशंटची हिस्ट्री काय आहे, हे सगळं बघितल्यानंतर हे जे आपलं होमिओपॅथिक मेडिसिन लाईव्ह एस्टिमेटर आहे, हे त्याच्यामध्ये औषध शोधा नावाचं एक बटन आहे. त्याच्यावर आपण क्लिक केलं की आपल्याला योग्य मेडिसिन देते. हे पोटेन्सी मध्ये मेडिसिन देते, प्लस जे काही पेटेंट आहेत त्याची सुद्धा मेडिसिन आपल्याला देते आहे. बघा, आज आपण अति राग येणे हा एक म्हणजे जो आहे तो एक भाग घेतलेला आहे. म्हणजे आज एखाद्या व्यक्तीला अति राग येतो. आता या व्यक्तीला अति राग का येतो याचे वेगवेगळे कारण असतात. ते कारण आपण त्या व्यक्तीकडनं मिळवायचे प्रयत्न केले पाहिजेत. आता लक्षण 2 मध्ये त्या व्यक्तीला राग का येते ते आपल्याला बघावं लागेल. रागाच्या भरात वस्तू फेकणे किंवा चिडचिडपणा करणे. काही काही व्यक्ती फारच चिडचिड करतात आणि त्यांची एकदा चिडचिड झाली की त्या रागाच्या भरामध्ये ते घरामध्ये इकडे तिकडे वस्तू फेकतात करतात. काही मुलं सुद्धा असे असतात. तर हे त्याचं एक महत्वाचं दुसरं लक्षण आहे, की रागाच्या भरात वस्तू फेकणे. त्यानंतर आपल्याला इथं त्याची हिस्ट्री घ्यावं लागेल आणि त्याची हिस्ट्री काय आलेली आहे. अपमान किंवा मानसिक त्रास. बरेचदा असं होते की एखादी चर्चा चालू असते आणि त्या चर्चेमध्ये तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनाच्या विरुद्ध एखादी कृती घडते आणि मनाच्या विरुद्ध कृती घडल्यानंतर त्याला ते थोडस अपमान स्वतःचा झाल्यासारखं वाटते आणि अपमान झाला की मग त्याला मानसिक त्रास होतो आणि मानसिक त्रास झाला की तो काय करतो, मग रागाच्या भरामध्ये घरामध्ये इकडच्या खूप फेकतो. हे या अतिराग येण्याचे उपलक्षण इथं दिलेले आहेत. आता आपल्याला याच्यावरची जी होमिओपॅथी मेडिसिन आहे ती मेडिसिन आपल्याला शोधायची आहे. बघा, इथं औषध शोधा असं आपण दिलेलं आहे. पण याच्यावर आपण क्लिक करू, औषध आपल्याला सर्च करायची आहे आणि आता आपल्याला खाली बघायचं आहे की कुठली आपल्याला होमिओपॅथिक मेडिसिन यावर मिळते आहे. इथं आपलं जे एस्टिमेटर आहे ते एस्टिमेटर सुचवलेले उपचार सांगते. त्यांनी याचे लक्षणं एका ठिकाणी कलेक्ट केले. आता त्याचं असं म्हणणं आहे की रोगी कसा आहे तर त्याला अतिराग येतो, रागाच्या भरात तो बसतो, फेकतो आणि हे असं का करतो तर अपमान होतो किंवा मानसिक त्रास होतो त्याला.
तर यावर आधारित औषध लेफ्ट साईडला तुम्हाला दिलेलं आहे, त्यांनी औषधाचं नाव दिलेलं आहे. स्टेफिसिक्रिया नावाचं एक औषध आहे होमिओपॅथीमध्ये. ते जर आपण त्या रुग्णाला मी जर 200 पोटेन्शी मध्ये दिलं आणि किती वेळा द्यायचं, तर दिवसातून 2 वेळा द्यायचं आहे. आणि देण्याचं माध्यम काय वापरायचं, तर जे होमिओपॅथीच्या गोळ्या असतात, ग्लोबस असतात, त्या माध्यमातून त्या त्या पेशंटला जर दिल्या आणि ह्या किती दिवस द्यायच्या आहे, तर त्यांनी याच्यामध्ये हे जे आपलं होमिओपॅथिक लाईव्ह एस्टिमेटर आहे, यांनी काय केलं, कालावधी सुद्धा दिला की तुम्ही त्या रुग्णाला ते 15 दिवस द्या. आणि त्याच्यावर पेटेंट सुद्धा एसबीएल कंपनीचं एक पेटेंट इथं दिसेल तुम्हाला, खाली पेटेंट औषध दिसते आहे. ट्रँक्विल म्हणून नावाचं एक औषध आहे, ते सुद्धा एसबीएल कंपनीचं त्या रुग्णाला जे काही डॉक्टर आहेत, तज्ञ डॉक्टर, ते देऊ शकतात. तर आपण हे एक आपलं जे होमिओपॅथिक लाईव्ह एस्टिमेटर आहे, त्यांनी जर एखाद्या रुग्णाला अति राग येत असेल, तर कुठली औषध हे आपलं लाईव्ह एस्टिमेटर सांगते, त्यावर आपण एक तुमच्या सोबत मित्र चर्चा केलेली आहे. आता बघा, इथं अति राग येणे, पण याच्यामध्ये दुसरं लक्षण त्यांनी असं दिलेलं आहे, याला आपण आता पुन्हा आपल्याला इथं स्टार्ट करायचं आहे. अति राग येणे. आता इथलं जे लक्षण आहे, ते लक्षणाचं बदलते. लहान मुलाची प्रचंड चिडचिड आणि रडणे. म्हणजे काही लहान मुलं असतात, ते काय करतात, प्रचंड चिडचिड होते त्यांची आणि ते रडतात. आणि याच्या मागचं जे कारण आहे, त्याची जी हिस्ट्री आहे, ती हिस्ट्री काय सांगते, तर त्या मुलाला दात येताना, लहान जे मुलं असतात, तेव्हा त्यांना दात निघायला सुरुवात होते, तेव्हा लहान मुलं ही प्रचंड चिडचिड आणि रडतात भरपूर. तर अशा वेळेस त्यांना कुठली औषध द्यायची होमिओपॅथीमध्ये, आपलं हे जे होमिओपॅथी लाईव्ह एस्टिमेटर काय सांगते, ते आता आपल्याला बघायचं मित्र. बघा, सुचवलेले उपचार इथं दिलेले आहेत. अतिराग येणे, त्याचं कारण त्यांनी दिलंय. लक्षण काय, तर लहान मुलांची प्रचंड चिडचिड आणि रडणे. आणि हे केव्हा होते, त्यांना त्याची मागची हिस्ट्री, तर दात येताना. असं लहान मुलांची एक वर्तणूक हे अपेक्षित आहे. पण अशा वेळेस त्यांना होमिओपॅथीमध्ये कुठलं मेडिसिन आपलं हे लाईव्ह एस्टिमेटर सुचवते, तर त्यांनी इथं औषधाचं नाव सुचवलेलं आहे. कॅमोमिला नावाची औषध आहे होमिओपॅथीमध्ये. तिला तुम्ही 200 पोटॅन्शी मध्ये देऊ शकता. आता द्यायचं कसं, तर दिवसातून 3 वेळा द्यायला पाहिजे. माध्यम कोणतं, तर त्याच्या ज्या गोळ्या येतात, त्या गोळ्याच्या माध्यमातून द्यायला पाहिजे. आणि त्याचा कालावधी किती, 3 दिवसाचा एक कालावधी. हा, या सोबतच इथं काइंडविल नावाचं एक पेटेंट आहे आणि ते विल्मर शॉबेचं आहे या कंपनीचं. हे सुद्धा एक पेटेंट औषध यावर फार चांगलं आहे, असं हे आपलं होमिओपॅथिक जे काही लाईव्ह एस्टिमेटर आहे, हे एस्टिमेटर मित्र सांगते आहे. तर अशा पद्धतीने आज आपण एका म्हणजे डिसीजचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. या होमिओपॅथिक लाईव्ह एस्टिमेटरच्या माध्यमातून केलेला आहे, की अतिराग येणे. आणि अतिराग हा ज्येष्ठाला पण येते आणि मुलांना पण येतो, तिन्ही येतो. तर त्याचे लक्षणं काय ते बघितलं आपण, त्याची हिस्ट्री वेगळी असते. आणि त्या लक्षणं आणि हिस्ट्रीनुसार जर जे काही होमिओपॅथिकचे जे तज्ञ डॉक्टर आहेत, त्यांनी जर औषधीची निवड केली, तर त्या व्यक्तीला फार लवकर आराम पडतो, असं हे सॉफ्टवेअर सांगते. आणि जे काही औषध तुम्हाला घ्यायचे आहे, ते तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यायला पाहिजे. ठीक आहे, डॉक्टर नाही, मी फक्त एक होमिओपॅथीचा अभ्यासक आहे. आणि त्या अभ्यासावरून हे होमिओपॅथिक लाईव्ह एस्टिमेटर तयार केलेलं आहे. आणि त्याच्यावरनं आपण हे तुमच्यासोबत एक होमिओपॅथीचा अभ्यासक म्हणून मी चर्चा करतो. तर ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, याला मी लाईक करा, याला भरपूर शेअर करा. आणि माझं जे हे युट्यूब चॅनल आहे, वासनकर होमिओपॅथी नैसर्गिक उपचार पद्धती, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ या होमिओपॅथीवर बनवतो, नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार. तर आजच्या या चर्चेला मी आता
पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.